बंगळुरू येथील एका कॅफेमध्ये आलेलं हे बिल सोशल मीडियावर खूप तुफान व्हायरल होते। हरामी परिंदे या एक्स अकाउंटवर हे बिल पोस्ट करण्यात आलं आहे। जे व्हायरल झाले आहे या बिलाच्या प्रिंटमध्ये सुद्धा दिसत आहे की कॅफेने गॅस क्रायसिस चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे। नेमकं काय घडलं आहे बंगलोरमध्ये आणि काय आहे बिलाचा हा तपशील आणि का व्हायरल होत आहे नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हायरल झालेल्या या बिलात गॅस क्रायसिस चार्जेस घेण्यात आलेले आहेत, मात्र या बिलाची चर्चा होते आहे कारण हे बिल आहे ते दोन लेमॅडॉन म्हणजे 2 मिंट लेमॅडॉनची किंमत प्रत्येकी 179 रुपये आहे। हे बिल 358 रुपये असे होते, ज्यावर 5% सूट मिळाली आहे असं नमूद करण्यात आलं आहे। मात्र ती रक्कम 17 रुपये 90 पैसे आहे। तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या जीएसटी प्रत्येकी 8 रुपये 50 पैसे असा आहे आणि 17 रुपये गॅस क्रायसिस चार्जेस असं मिळून हे एकूण बिल 374 रुपये असं झालेलं आहे। लेमॅडॉनच्या बिलावर गॅसचे चार्जेस कसे हे बघून सर्व नेटकरी मोठ्या प्रमाणामध्ये ही गोष्ट चर्चेत घेत आहेत। लेमॅडॉनच्या बिलावर गॅस क्रायसिस चार्जेस का घेण्यात येत आहे असाही प्रश्न नेटकरी विचारत आहे। सध्या इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे देशात एलपीजीचा तुटवडा भासवत आहे। अशा अनेक हॉटेल्सनी गॅस सिलेंडर पुरवावेत आणि हॉटेल्स काही दिवस बंद ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे। तर अनेक ठिकाणी हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमधून निम्मे पदार्थ कमी केलेले आहेत। अशात आता हे बिल व्हायरल होत आहे। लेमॅडॉनवर गॅस चार्जेस घेतल्याने या बिलाची खिल्ली उडवली जात आहे। लोक खिल्ली उडवताना विचारत आहेत, एलपीजी गॅसचा तुटवडा आणि लेमॅडॉनच्या बिलावर गॅस क्रायसिस चार्जेस या दोन्हीत काहीतरी संबंध आहे का असा प्रश्नही युजरने विचारलेला आहे। तर बिलाविरोधात ग्राहकाने तक्रार केली पाहिजे असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला आहे। तर आणखीन एका युजरने लेमॅडॉनकडे तक्रार सुद्धा केलेली आहे आणि त्यांनी विचारलं आहे की गॅस लागतो का लेमॅडॉन बनवण्यासाठी। कॅफे चालवणारे अनेक लोक डोक्यावर पडले आहेत का, त्यांचे डोके ठिकाण्यावर आहेत का असाही प्रश्न लोक विचारत आहेत। एकाने लिहिलं आहे की यांनी लेमॅडॉनमध्ये वापरण्यात येणारं लिंबू बहुधा गॅसवर गरम केलेलं असेल। आणखीन एक युजर म्हणतो, कॅफेचे लोक जर गॅसवर लेमॅडॉन तयार करत असतील तर ते बेकायदेशीर आहे, अशा कॅफेजवर कारवाई झालीच पाहिजे। ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार या कॅफेला दंड ठोठावलाच गेला पाहिजे। अशा विविध कमेंट करत या बिलाची खिल्ली उडवणारे कमेंट्स आपल्याला वाचायला मिळत आहेत। सध्या 10 रुपयाचा चहा 12 रुपयाला दिला जातोय। अनेक ठिकाणी या गॅस क्रायसिसमुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे, हॉटेल चालकांचे नुकसान होत आहेत आणि अशा पद्धतीने बिल लावणं योग्य आहे का नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण थोडक्यात माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता।